महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। अकोले तालुक्यातील पठार भागातील बदगी गावच्या हद्दीतील कौतुकवाडी अंतर्गत खांडवाडीतील ट्रान्सपोर्टचे ऑफिस गोडाऊन अज्ञात समाजकंटकांनी पेटून दिल्याची घटना बुधवार दिनांक 12 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। यात शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले। खांडवाडी वस्तीवर वास्तव्यास असलेले शेतकरी एकनाथ सोपान शिंगोटे शेती व्यवसाय करतात। त्यांच्याकडे 2 पिकअप वाहन असून शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांचे टोमॅटो, कांदे, फुले, भाजीपाला आपल्या पिकअप वाहनाच्या माध्यमातून मुंबई, पुणे, नाशिक सारख्या औद्योगिक शहरातील मार्केटला पोहोचवण्याचा व्यवसाय करतात। खांडवाडी वस्तीवर त्यांचे ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे साहित्य ठेवण्यासाठी गोडाऊन तसेच ऑफिस बांधले गेले आहे। तेथे लाईटची व्यवस्था नव्हती, त्यामुळे शॉर्ट सर्किटचा संशय नाही, तर शेजारी वनक्षेत्र असून त्याला देखील आग लागलेली नाही। आग लावणे हे अज्ञात समाजकंटकाचे काम असल्याचा संशय आहे। यापूर्वी 11 डिसेंबर 2023 मध्ये त्यांची ओतूर येथून पिकअप वाहन चोरीला गेले होते, परंतु अद्यापर्यंत सदर वाहन मिळवून आले नाही। आता पहाटेच्या सुमारास शिंगोटे यांचे गोडाऊन ऑफिसला अज्ञात समाजकंटकांनी खोडसाळपणे आग लावली आहे। यामध्ये त्यांचे भाजीपाला वाहतुकीचे मोकळे कॅरेट, गाड्यांसाठी आणलेले टायर्स, इतर साहित्य जळून खाक झाले। यामध्ये संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। सदर घटनेबाबत सतीश फाफळे यांनी माहिती दिली असून घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर तळपे, सुहास गोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे। घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिकचा तपास सुरू केला। नेमकी सकाळी झोपून उठल्यानंतर किती वाजता झोपून उठले तुम्ही? साधारणपणे 6:30 वाजता। हां, तर इकडं आलो, इकडून शेडच्या पाठीमागून दूर निघायचा म्हणून बघायला आलो, तर तो शेडच्या आतमधून निघायचा। म्हणून मोठ्या दादाला त्यांना आवाज दिला आणि ते आले व त्याच्यानंतर आम्ही विजवायचा प्रयत्न केला, पण जास्त प्रमाणात जाळ चालू होता, आम्हाला काही जमलं नाही। हे कोणाचं शेड आहे? कसलं शेड आहे नेमकं? त्यात कॅरेट ट्रान्सपोर्ट, कॅरेट टायर होते, नवे टायर होते, नवी कॅरेट साधारणपणे 450 ते 500 कॅरेट होते, 10-12 टायर होते, अजून गाडीचा मालमत्ता, कागदपत्र होते, काही कागदपत्र पण होते। मग आता हे सगळं जळालं का? ते सगळं काहीच नाही राहिलं। एक अंदाजे किती वाजता ही आग लागली असेल? अंदाजे निम्या रात्रीच्या नंतरच, त्याच्या आतमध्ये तर नाही, कारण 6:30-6:30 पुढे आम्ही तपास केला ना, इकडे दूर निघले। मग आता ही शॉर्ट सर्किटने आग लागली की कुणी आग लावली? नाही, शॉर्ट सर्किट लाईटच नाहीये, इथं लाईट नाही म्हणजे। आणि ही एक साईडनी कोपऱ्यात पत्रा उचकून आग लावली गेलेली आहे, तर त्याला त्याची नुकसान भरपाई भेटावी। म्हणजे पत्रा उचकून आग लावलेली आतमध्ये दिसतंय सामने तसं। म्हणजे पुढचा दरवाजा वगैरे याला लॉक होता का? नंतर सकाळी आम्ही 15 ते 20 मिनिटं तो लॉक पहारीने तोडत होतो विजवायसाठी। तोडला तर आतमध्ये पूर्णपणे जाळ चालूच होता, आम्हाला काही जमलं नाही विजवायला। जवळ जाताच येत नव्हतं, तर विजवायचं कसं? एक अंदाज काय सांगता येईल? ही जंगलात आग लागली किंवा कोणतरी जाणून बुजून? ही कौतुकवाडीची खांडवाडी, बदगी गावातली खांडवाडी, मसवंडी रोडला, तर फक्त बाजूला घरे नाही, त्यांच्याच भावाचं, मोठ्या भावाचं घर आहे, ते पण बंद असते आणि याचं ऑफिस होतं। म्हणजे ही जाणून बुजून आग लावली असं? जाणून बुजून आग लावली, जाणून बुजूनच दिसतंय, कारण पत्रा तोडून आग लावलेली। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।